तुम्ही जो आज देखावो पळयता ती संकल्पना सगळ्यात पहिली येयली ती आमच्या थोरल्या भाव मच्छिंद्रनाथ परब ह्याच्या तकलेन. सो वर्सात अशें जाता की खंयची नवी एक आयडिया घेवन येवपाचें काम तो करता आणि सगळ्या भुरग्यांक एकठी करपाचें काम तो करता. त्याच्या उपरांत त्याच्या सातीक मत्तीक आमचो काका राजन परब म्हणून आणि त्याचो पूत राहुल परब तो हांगासर आसता. सो बाकी कितें जाता की आमी थोडे जाण कामाक आसता, थोडे कॉलेजीन वयतात, पण हे 3 व्यक्ती असे असतात की ते दिसाचे रात करून हांगासर रावून हो देखावो उबो करपाचो म्हणजे कारभार हा तो आपल्या हातीन घेतात. आणि जसो टायम मेळटा तेन्ना कॉलेजींतून सुटल्या उपरांत भाव भयणां येतात, कामा वयल्यान येतात, मागीर कंटिन्यू करून हे सगळे डेकोरेशन उबे करतात. बरें, आतापर्यंत वेगवेगळ्या वर्षा वेगवेगळ्यो डेकोरेशन आसतात. तुमच्या तकलेन रावलेले असे खंयचे देखावे आसात म्हणजे अजून आमी करूंक ना ना इवन आतापर्यंत तुम्ही केले आणि ह्यो एक स्मरणीय अशें तुमच्या कितें आसा काय? तशें म्हणजे प्रत्येक वर्सा आमी जे करता ते आमच्या आवडीनूच करता आणि एवरी इयर आमकां अशें दिसूंक जायना की हे बरें जावंक नसलें तें बरें. सो जाता तितले आमी तेच्या परस बरें करपाचे एवरी इयर आमी प्रयत्न करता. सो प्रत्येक वर्साची याद आमच्या मनान ही आसतातूच. खंयचे खंयचे केल्लेले आसा? हेच्या पयलीं आमी द्रोणां पासून केल्लेले आसा, सगळे पत्रावळे बी लावन तशें केल्ले आसा. गजमुखाचो एक थीम केल्लो आसा, अष्टविनायक, परत संगीताचो सुरांचो आमी थीम केल्लो आसा, गुफा नवनाथ केल्लेली आसा. तरेतरेचे आमी अशें डेकोरेशन हेचे पयलीं केल्लेले आसा आणि ह्या वर्सा आमी मंदिर अशें साजरे करून दाखयलेले आसा. ह्या फॅमिलीन कितले जाण अशे व्यक्ती आसा म्हणजे मेंबर्स म्हणटा ते धाकट्यांपासून जाणट्यांपर्यंत ह्या फॅमिलीन साधारण 60 लोक आसात आमच्या फॅमिलीन. स्पेशलिटी म्हणजे हे आमचो गणपती आहा तो मेन 3 घरवडींचो मेळून आमी एक गणपती दवरून साजरो करतात. म्हणजे साधारण आमच्या फॅमिलीन 50च्या वयर लोक असतात आणि सगळे एकठी येऊन आमी हो गणपती साजरो करतात. ह्या ओनूचे जे डेकोरेशन तुम्ही केलेले आसा ते कशा पद्धतीन केलेले आसा आणि कितें वापरून केलेले आसा? आता कशें आहा की आमची सगळी घरवड मेळून एक हांगासर सणांकूच येता. सो हांगासर खंयचे बरे कार्य आसता देवाचे तेन्नाच आमी येता म्हणून आमी ह्या वर्सा थीम ठरयल्लो तो दगडूशेठ. सो ह्या घराचो देखावो आमी एक देवळाच्या रुपांतरान करपाचे ठरयल्ले आणि तसोच आमी प्रयत्न केल्लो आसा. सो जी तुमी हांगासर सजावट पळयतात ती एक कार्डबोर्ड पुठ्ठ्याच्या मदतीन तो सगळो आमी एक प्रकार हांगासर घडोवन हाडलेलो आसा. मागीर पायप जावं कसले खांबे करपा खातीर पायपाक तांकां पुठ्ठे लावन कागद लावन अशे पड्डे बी लावन आमी हे सगळी डेकोरेशन केल्लेले आसा. हे जे सगळे डेकोरेशन तुम्ही म्हणता तर कितले दीस तुमकां लागले आणि एकंदरीत कितें खर्च आयलो? दिसाचे सोडून आमी 2 महिने लागले आमकां. दीस एक्झॅक्टली आमी कावंट करूंक ना कितले, पण 2 महिने पयलींच्यान तयारी चालू आसली. आणि खर्चाचो हिशोब म्हणटा तो आमी सादारण असो दवरूंक ना. जशें आमी श्रद्धेन इच्छेनुसार जे कितें खर्च जाता तो आमी करीत सुट्टात. सो अशें आमी कावंट दवरिनात कितलो खर्च जातलो कितें जातलो. बरें, आत्ता कशें आसा की संपूर्ण गोव्यान एक वेगळे विशय चालू आसा तो POPचो गणपती. तुमचो गणपती कसलो आसा? ना आमी फाटली कितलीशी म्हणजे गणपती आमी ज्या टायमाचेर हांव नसलो त्या टायमासून सुद्दां जेन्ना गणपती हांगासर आमी हाडटा तो म्हाज्या म्हायती प्रमाणे तेन्नाच्यान जे आज पर्यंत केन्ना POP यूज करूंक ना आनी केन्ना शाडू माती सुद्दां यूज करूंक ना. आमचो गणपती हो पारंपारीक सदांच मातयेचोच केलो वयता आणि मुर्ती इतलीच आसता. हेच्यान म्हणजे व्हडली मुर्ती आमी केन्ना केन्ना हाडटा किंवा धाकटी मुर्ती आमची जायच ना कित्याक सगळ्या घरवडींचो गणपती. सो ताका लागून एक मातयेचोच गणपती आमी वर्साच्या वर्सा हाडटा आनी साजरो करता. एज अ म्हणजे तूं यूथ आसा एकंदरीत तुका कितें दिसता POPचो गणपती वापरप की मातीचोच गणपती वापरप? माझ्या मते तरी शक्यतो POPचो गणपती वापरप टाळपाचें. कारण की जेन्ना विसर्जनाक सुद्दां वयता तेन्ना खूब अडचणी निर्माण जातात. कित्याक एक देवाचें विसर्जन आसता जशें ते आमच्या घरा कडेन येतात परस तेंची घरपोच तेंची वचपाची सुद्दां आमी सोय योग्य रितीन करपाचें आसता. तितून खंयच्या तरेचे एक म्हणजे परत उरोवंक जायना की बाबा गणपती कितें जाता POPचे परत उफे येतात तेंचे म्हणजे खंय ना खंय तरी एक प्रॉब्लम जाता. पाटा वयल्यान सुट्टा, हात बी सगळे उरतात. सो सगळो एक रूप गणपतीचो सगळे मातयेंतल्यान गणपती आयलो आणि मातयेनूच वयचो मातयेनूच असो वचपाचो अशी आमची हे आसता कित्याक ते संस्कृतीन तशेंच आहा. म्हजें सांगपाचें म्हटल्यार अशीच
एकठांय रावपाची आणि सण सूद आसलो की फॅमिली वांगडा सेलिब्रेट करप इज लायक वेगळीच एक मजा आसता. सो एकोप्यान सगळे साजरे करप आणि ह्या सणाक न्ही भाव भयणां एकी कडेन येता आणि तो एक लायक मुवमेंट क्रिएट जाता आणि ती मेमरीज कायम आपल्या वांगडा उरता. सो अशीच एकठांय रावची, एकामेका वांगडा बरी रावची आणि अशेच सण साजरे करपाचे. येस. आयच्या चतुर्थी संदर्भात, ह्या गणपतीच्या संदर्भात आणि एकंदरीत डेकोरेशनच्या संदर्भात कितें सांगपाक सोदता? डेकोरेशन म्हटल्यार आमी जशें तेणें सांगला म्हाज्या भावान की आमकां 2 म्हयने लागले हे सगळें करपाक. कटींग जावं सगळें हातान केलां, नथींग इज मशीन मेड आणि सगळें कार्डबोर्ड म्हटल्यार ते कार्डबोर्ड इज व्हेरी टफ टू कट. आमी आतां थर्मोकॉल घेतलो जाल्यार ताका शोल्डरींग मशीन येता. सो आमी इट इज व्हेरी इजी टू डू डिझायन्स एंड ऑल. आणि कार्डबोर्ड म्हटल्यार कशें हात बी दुखता. सो ती सगळी मेहनत आसा हेच्या फाटल्यान. मेहनत आणि भाव भयणां एकठांय येता त्या टायमाचेर ते सगळें करपाक आणि ती एक बॉन्डिंग क्रिएट जाता. सो अशेंच चवथ म्हटल्यार एक व्हडलो सण जो वर्सान फकत एकूचदा येता. म्हणटकूच त्या सणाक अशी खोशयेनताय सगळीं एकठांय येवन सगळे एकमेकाक साथ दिवन करपाचें अशें. येस. आता हय, मुर्तीच्या आमचो- संदर्भात आमचो आतां गणपती तुमी पळोवंक शकता. आमचो गणपती गेल्या 15 वर्सां आतां 3 जनरेशन्स जाली आमची ह्या घराण्याची. आमी फकत मातयेचो गणपती हाडटा आणि तो सुद्दां हँडमेड. आणि हो आमचो आतां ही मुर्ती तुमी पळोवंक शकता ती शेड मांद्रेकरा कडेन दिल्ली आमी मांजरे. सो तुमी तेची कला पळोवंक शकता. तेणी ते सगळे हातान केला आणि सगळी मातयेची आसा. डेकोरेशन म्हटलें जशें म्हाज्या भावान आनी भयणीन सांगलां की डेकोरेशन करपाक आमकां चड टायम दिवपाचो पडटा आणि असो स्पेसिफीक आमी टायम केन्ना असो गावना आमकां. म्हणजे जेन्ना संडे येता त्या टायमाचेर सकाळचे ऑर खुबशे जाण आमी कामाक वयतात, थोडे कॉलेजीन वयता. सो असो स्पेसिफीक टायम असो ना की डेकोरेशन ह्याच टायमार मेळपा जाय. जसो टायम गावलो ह्या 1-1.5-2 म्हयन्यान तशें आमी डेकोरेशन केलें. प्लस ह्या फावटी आमी एक वेगळी मुर्ती हाडपाची ट्राय केली, दॅट इज दगडूशेठ. हो कॉन्सेप्ट आमी फर्स्ट टायम असो केलो आणि जे शेड मांद्रेकरान आमकां तेंच्यांनी बरो प्रतिसाद दिला, बरो फीडबॅक दिला की पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला की ही मुर्ती करपाक फूल मातीची मुर्ती प्लस ती जडूय आसा. सो इट वॉज अ चॅलेंजींग टास्क कसो आसलो. सो तांकांय थँक्यू म्हणटा शेड मांद्रेकर फॅमिलीक. सो तांकां आमी तेंच्यांनी आमकां रोखडोच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलो. आमी खूब थंय वता आणि एक आयकपाक येता की आतांचे भुरगे जे आसात, यूथ जे आसात ते गणपतीचो मुर्ती जी आसा ती उचलुची पडटा आणि ती उचलना म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसा खातीर वता. तुमी गणपतीच्या मातयेच्या गणपतीकच कित्याक गेले? जशें वरदान सांगलां, आमी ल्हानपणा पासून म्हणजे आमी जल्माक येवच्या पयलीं पासून ही मातीचीच मुर्ती आमी हो कॉन्सेप्ट कंटिन्यू केला. POPचे कशें आहा तेचेर फक्त कलर उठोवन दिसता, पण आमी जशें एनवायरमेंट आमकां जपपाक जाय तो कॉन्सेप्ट धरून आमी ही मातीचीच हीच प्रथा कंटिन्यू दवरतले आतां सुद्दां आनी हेच्या फुडें सुद्दां. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.